स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिके निवडणुकीचे बिगुल वाजले असून आतापर्यंत भाजपतर्फे 4 व शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अजून देखील काही उमेदवार बिनविरोध येण्याची शक्यता आहे. आपण आता आलो आहोत डॉक्टर सुनीता पाटील. डॉक्टर सुनीता पाटील ह्या भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. नमस्कार. नमस्कार सुनीता ताई. नमस्कार. बरं, काय सांगाल आता ह्या ज्या काही घडामोडी चालू आहेत आणि शिवसेना आणि भाजपचं इथे युतीचं वर्चस्व दिसून येत आहे, तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामध्ये कोणाचा महापौर बसू शकतो? इथे कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचाच महापौर बसेल. शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचाच महापौर बसेल. महापौर बसेल असं तुम्हाला. आता बरं, तुम्ही फार जुन्या 100% युतीचाच महापौर बसेल. आता ज्या सगळ्या घडामोडी बघतो आहोत त्याच्यामध्ये आज आता शेवटचा अंतिम दिवस आहे अर्ज माघारी घेण्याचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा युतीच्या बिनविरोध येण्याच्या शक्यता आहेत. हो, आता आज शेवटचा दिवस असल्यामुळे बरेचसे अजून अपक्ष असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे असतील ते माघार घेतील आणि अजून माझ्या मते 10-12 उमेदवार तर बिनविरोध व्हायची शक्यता जास्त आहे. बरं, आता तुम्ही तुमच्या प्रभागाबद्दल काय सांगाल? तुम्ही तुमच्या प्रभागात झालेल्या विकासाबद्दल समाधानी आहात का? हो, नक्कीच. खरं बघायला गेलं तर ॲक्च्युली आमची जेव्हा इलेक्शन झालं 2015ला, त्यावेळेला आम्हाला फक्त 3च महिन्याचा कालावधी भेटला. त्यावेळेला एवढा निधी उपलब्ध नव्हता. त्याच्यानंतर आम्हाला मिळाला थोडासा निधी, पण पुन्हा कोरोना आला. त्याच्यानंतर मग 5 वर्ष आमची अशीच गेली. पुन्हा 5 वर्ष प्रशासक बसलं, पण तरीही एवढं असतानाही माझं जे पॅनल आहे त्या पॅनलमध्ये आम्ही खंबालपाडा, आजदेगाव, MIDC आणि सागाव सांगर्ले, तर आमचे जे 4 उमेदवार आहेत त्यांच्या प्रभागात जो जुने तुम्ही 10 वर्षापूर्वीचं बघा आणि आत्ताचं बघा, 80-90% विकास केलेला आहे. म्हणजे आमचे रविदादा असतील, आमचे श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांनी जो निधी दिला आहे त्या निधीतून आम्ही खूप सारे रस्ते केलेले आहेत, खूप सारे गटारं झालेली आहेत. म्हणजे जे 10-20% काम बाकी आहे तेही होणारच आहे. त्याच्यामुळे आणि पाण्याची जी समस्या होती ज्या वेळेला आम्ही 2015ला निवडून आलो त्यावेळेला अक्षरशः म्हणजे इतके हाल होते लोकांचे, तरीही KDMCतून पाण्याची टाकी लावून ते लोकांना आम्ही बोरिंगचं सोय करून दिलेली. तशी जेवढं शक्य आहे तेवढं केलेले आहेत. आता शेवटी लोकांचा आशीर्वाद ते देतीलच आम्हाला. लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणारच आहेत, पण तुमची विकासाची कामच तेवढी आहेत. बरं, आता ही सगळी जरी विकासाची कामं झाली असली तरी सुद्धा असं एक वाटतं की नाही, हे काम झालं असतं अजून तर बरं झालं असतं. असं तुम्ही कोणतं काम सांगू शकाल? आता कसं अमृत योजनेचं जे पेंडिंग काम आहे ना ते झालं तर मग पाण्याची समस्या आपली 100% सॉल्व्ह होऊन जाईल. तर ते लवकरात लवकर व्हावं असं मी रविदादा आणि श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करते की ते लवकरात लवकर आमची कामं करून देण्यात यावी, जेणेकरून आमची पाण्याची 100% समस्या सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे इथे थोडाफार पाण्याचा थोडाफार आहे. प्रभाग क्रमांक 19 ब मधला हा ब नाही 19 ड मधून मी ब मधून उमेदवारी अर्ज भरलाय, पण मी राहते ड मध्ये हो, नागरिक सर्व माझ्या पाठीशी उभे आहेत, त्याचे आशीर्वाद तर आहेतच आम्हाला. त्याच्यामुळे मला ह्या निवडणुकीत नुसतं निवडून यायचं नाहीये तर भरघोस मतांनी निवडून यायचं. त्यावेळेला मला 1600चा लीड होता, पण ह्या वेळेला मला नक्कीच त्यावेळेला मी नौखी होती, पण महेश पाटील प्रतिष्ठान, महेश पाटील माझा भाऊ आहे, त्याच्या ह्याच्याने मी त्यावेळेला 1600चा लीड घेतलेला, पण आता नक्कीच जास्तीचा लीड मिळेल. कारण महेश पाटील प्रतिष्ठान तर्फे सुद्धा बरेचसे उपक्रम राबवले जातात, लोकांसाठी विविध योजना आणल्या जातात आणि सहाय्य पण मोठ्या प्रमाणात केलं जातं. जिथे पण आता मी एक डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मग जे नागरिकांना जे प्रश्न असतात, कुठल्या हॉस्पिटलला काय बोलायचं असेल किंवा काय हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर आपण जास्तीत जास्त KM किंवा रवींद्रदादा चव्हाणचे PA आहेत खानोलकर साहेब, त्यांना आम्ही रिपोर्ट पाठवली की ते पूर्ण तिकडे सोय कॉट उपलब्ध करून देतात. एक मला मागे एक किस्सा सांगते. हिंदुजाला मला बेड नव्हता मिळत, एक आमचे मामा ऍडमिट करायचे होते, पण ते स्वतः पर्सनली तिथे आले. रविदादा स्वतः त्यांच्या डीनशी बोलले आणि मला ते बेड अवेलेबल करून दिला.
त्याच्यामुळे रवींद्र दादाचाही आम्हाला खूप सपोर्ट असतो. तसंच डॉक्टर शिंदे, श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला त्या पक्षात नव्हतो कोरोना काळात, त्यावेळेला पण ते आम्हाला स्वतः इंजेक्शन, कोरोनाचे इंजेक्शन वगैरे आम्हाला द्यायचे. त्याच्यामुळे आम्हाला दोघांचा आशीर्वाद आहे आणि दोघांच्या आशीर्वादाने आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ. बरं, तुम्ही माजी नगरसेविका आहात, जुन्या जाणते आहात, ज्येष्ठ आहात. तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली? काय चांगले आणि वाईट अनुभव आले तुम्हाला? नाही, सगळे चांगलेच अनुभव आले. मला असं कोणी राजकारणात शिंदे साहेबांचा आणि रवींद्रदादा चव्हाणचा आशीर्वाद असल्यामुळे असं वेगळं काय मला वाईट अनुभव कधीच नाही आले. नेहमी ते दोघेही माझ्या पाठीशीच उभे होते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला. त्याच्यामुळे असं खूप असं वाईट, खूप काही साधा वाईट अनुभव कधीच आला नाही. मी कोणाला श्रीकांत शिंदे साहेबांनाही फोन केला, मला हे पाहिजे, हट्ट केला की ते मला देणार. रवीदादा तर माझा भाऊच आहे, त्याच्यामुळे दादाकडे पण घरचेच आहे. दादाला एखादा विषय अगदी छोट्यातला छोटा विषय असेल आणि मी दादाला सांगितलं की दादा मला हे पाहिजे हा, दादा मला लगेच माझ्या खूप मोठ्या अपेक्षा. लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण आहे मी. फक्त मला 1500 रुपये देत नाही ते. तर आता हे सगळं असं, तुम्ही माजी नगरसेविका पण होतात, तर तुमच्या ही कितवी टर्म्स आहेत? ही माझी दुसरी टर्म आहे आणि ऍक्च्युली 2015 मध्ये मी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आलेलो आहे. बरं, आता हे सगळं जरी असलं तरी सुद्धा तुमचं पुढचं विजन काय आहे? कारण तर सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे आणि प्रभागाचा विकास झाला की आपोआप शहराचा पण विकास होतो. तर त्या दृष्टीने आता पाणी, गटार, लाईट हे आता हे आहेतच मेन म्हणजे मेन आपल्याला ह्या सोडवाव्याच लागतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय करता येईल की जेणेकरून प्रभागाचा विकास होईल? मी प्रभागाच्या विकासाबद्दल बोलत नाहीये जास्त, कारण मला श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि रवीदादाच्या याच्याने पाण्याची लाईन असो हे सगळं त्यांनी केलेलं आहे माझ्यासाठी. अमृत योजना आली की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. रस्ते पण 80% झालेले, ओपन गटार आहेत ते पण होऊन जातील माझ्या नगरसेवक कालावधीत. मला फक्त प्रभागापेक्षा मला पूर्ण कल्याण डोंबिवलीसाठी एक माझी इच्छा आहे की रवीदादा आणि श्रीकांत दादांनी एक मोठं असं KMJJ सारखं हॉस्पिटल करावं, जेणेकरून गोरगरिबांना इथून आपल्याला तिकडे KMला पाठवेपर्यंत बऱ्याच डिलिव्हरीच्या ज्या पेशंट्स असतात. शास्त्री नगर हॉस्पिटलला कसं असतं, मी डॉक्टरांना ब्लेम नाही करणार, कारण ॲज अ डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की ते कसे तिकडे मॅनेज करतात. तिथे आपल्याला जे NIC आहे ते पण खूप हे नाही आहे, ते पण आता केलेलं आहे. आणि डिलिव्हरीचा एखादा रात्री पेशंट आला असता, ॲनेस्थेटिक नसतात तिथे, त्याच्यामुळे ते रात्री ॲम्ब्युलन्स देतात आणि पेशंटला तिकडे पाठवतात KMला किंवा कळवेवाले तर घेतच नाही आपले पेशंट. तर मला असं वाटतं की जे आहे तिथे डॉक्टर जास्तीत जास्त अवेलेबल करावे आणि एक मोठं हॉस्पिटल, आरोग्याची 2 वर्ष 4 वर्ष जाऊ दे, पण आरोग्यासाठी खूप लोकांना हे करावं लागतं. एक तुम्ही आता जाऊन बघाल तर 24 तास MD पण नाहीये शास्त्री नगर हॉस्पिटलला, पण ते आमच्या नेमाने होणार नाही. कल्याण डोंबिवलीची तर तेवढं केलं ना तर बस आपल्या कल्याण डोंबिवलीचा विकास झाला म्हणून समजा. म्हणजे आरोग्याची सुविधा खूप महत्वाची आहे. कारण ज्या वेळेला आम्हाला पेशंट ट्रान्सफर करायचे असतात ना, त्यावेळेला तुम्हाला तर माहिती आहे KMJJला इतका लोड असतो की तिथेच खाली पेशंट झोपवलेले असतात. आणि इथे जर कल्याण डोंबिवलीत झाला तर फक्त आपलाच नाही सोय होणार, तर आजूबाजूचे जे परिसर आहेत जसं बदलापूर, शहाड, मुरबाड, एखादा साप चावला तर आपल्याकडे पूर्ण ICU नसल्यामुळे आपल्याला पेशंट ठाणा सिव्हिलला शिफ्ट करावा लागतो. आता मधली तर घटना आपण ऐकलीच असेल, बरेच जण दगावले पण आहेत, खूप लोक दगावतात का, तर आपल्याकडे इथून तिथे नेईपर्यंत त्यांचं सॅच्युरेशन आणि सगळं डाऊन होत झाल्यामुळे मग ते पोचेपर्यंत प्रॉब्लेम होतो. तर मला असं वाटतं की एक छानपैकी हॉस्पिटल व्हावं, सुसज्ज असं हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय व्हावं असं माझी खूप इच्छा आहे. आणि दादा आणि श्रीकांत दादा आणि रवी दादा ती इच्छा पूर्ण करतील 100%. आणि तुम्ही सांगितल्यावरती तर दादा लगेच देतीलच.
बरं, आता 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना हेच आवाहन करेन मी की आपण जास्तीत जास्त मतदान असं करा की आपल्या बाजूच्यांना पण घेऊन सोबत उतरा आणि जास्तीत जास्त मतदान करून आपल्याला जास्तीत जास्त जिथे पण युतीचा उमेदवार आहे, जिकडे कमळ आहे तिकडे कमळ, जिकडे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाणाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतदान करून आपला मतदान हक्क करा बजावा. आणि आपला हक्क बजवा. नोटा शक्यतो नका करू, कारण नोटामध्ये काय होतं, आपल्याला जास्त म्हणजे जेव्हा आपल्याला विकास करण्यासाठी आपल्याला जे निवडून द्यायचं आहे, आपला जर युतीचा युतीचा उमेदवार उमेदवार आहे, असेल हां. तर आपल्याला केंद्रात मोदीजींची सत्ता आहे, राज्यात देवेंद्रजींची सत्ता आहे आणि डोंबिवलीत रविदादा आणि शेखरदादा असल्यामुळे त्यांची जर सत्ता त्यांची आली सत्ता आली तर आपल्याला अजून चांगला निधी केंद्रातून आणता येईल. श्रीकांत शिंदे दादा आहेत केंद्रात, रविदादा आहे, तर ते आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करतील आणि आपल्या ज्या कल्याण डोंबिवलीच्या अजून ड्रेनेजची पण समस्या खूप मोठी आहे, हो हो, तर ते सगळं आपल्याला अजून करता करता येऊ शकतं. हां. आणि आपले आहेत ना मोठे बाकीचे दोघे सगळे. पण त्याच्यामुळे, आणि शिंदे साहेब तर आहेतच आपल्या पाठीशी, हो हो, त्याच्यामुळे ते सगळी कामं होऊन होऊन जातील जातील. अशी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. नागरिकांना आवाहन करते जास्तीत जास्त नागरिकांनी खाली उतरून युतीच्या उमेदवाराला विजयी करा असं मी त्यांना आवाहन करते. आत्ताच आपण डॉक्टर सुनीता ताई यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी चर्चा केली. तर कल्याण डोंबिवलीमध्ये एक सुसज्ज असा दवाखाना हवा असं त्यांनी बोलून दाखवलं आणि खरोखरच कल्याण डोंबिवलीमध्ये सुसज्ज अशा दवाखान्याची आवश्यकता आहे आणि लवकरच डॉक्टर सुनीता ताईंची ही जी काही मागणी आहे ही पूर्ण होईल अशी आपण एक आशा बाळगूयात आणि सुनीता ताई एक बहुमूल्य मतांनी विजयी करतील. इथले मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतील अशी आपण एक आशा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.